फलंदाजीसाठी कैलास सर आणि कोण आहे महेश, दोन ताकदवाले हे खेळाडू सलामीसाठी मैदानात जात आहेत, ते म्हणजे ब्राईट बॉईजसाठी. आणि ब्राईट बॉईज 4 षटकांचा सामना, पहिला कंपल्सरी पॉवरवरचं षटक असणार आहे. दोनच खेळाडू 38च्या बाहेर असणार आहेत. तर पाहूया हा तेच तर्रार मुकाबला आणि ह्या टेन्शन मात्रावाली ही मॅच कोण जिंकते कोण हारते ते आपल्याला येणाऱ्या या 8 षटकांमध्ये पाहायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे. सामना त्वरित चालू करायचा पंच. कारण की खूप जास्त ऊन आहे आज आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या डोक्यावरती असलेलं टेन्शन आणि प्रत्येकाला लावलेले गेलेले कलर्स. आज होळीचा महोत्सव आहे आणि या क्रिकेटचं आयोजन तुम्ही सर्वांनी इथे येऊन या क्रिकेटला खूप मोठं केलेलं आहे. आणि ऐरोली क्षेत्रात युनायटेड संघातर्फे या 5 संघादरम्यान खेळला गेलेला हा मुकाबला कोणी हारो कोणी जिंको, निश्चितच एक गोष्ट आहे ती म्हणजे क्रिकेट आपल्या सर्वांना का आवडतं याचा तुम्ही प्रत्यय दिलेला आहे. कैलाश आणि महेश आणि बॉलर कोण आहे मनीष. पहिले षटक टाकण्यासाठी मनीष तयार आहे रुपेश वॉरियर कडून आणि फलंदाजीसाठी ब्राईट बॉईजचे कैलाश. एक डिस्को बॉलर आणि चेंडू बॅटची एज लागलेली मला वाटतंय. धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. काही गरज होती का? आणि फ्रस्ट्रेशन बघा कसं निघतंय. काही गरज होती का हा प्रश्न आहे. डीजे वाले एक गाना हो जाए. अंडरस्टँडिंग झाली आणि त्या मिसअंडरस्टँडिंग भुर्दंड म्हणजे धावचित झालेले आहेत कैलास सर. आणि आता मात्र टेन्शनची मात्रा असणार आहे ती म्हणजे महेशच्या डोक्यावरती, कारण की एक मोठा खेळाडू परतला. आता मात्र त्याची जबाबदारी त्याला घ्यावी लागणार आहे. त्याला साथ देण्यासाठी प्रवीण मैदानात येतोय आणि हेच आहे क्रिकेटचं थर्रार. कधी राजाचा रंक होतो तर कधी रंकाचा राजा होतो. तर प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काही घडामोडी होतच असतात आणि एक कॉन्फिडन्सचा भाग. पुन्हा एकदा चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेकडे. 4 धावेसाठी प्रतिम फटका. या फटक्यासाठी एक गाणं करा डीजे वाले. आता मात्र त्याला घेऊन जावं लागणार आहे आपल्या संघाला, कारण की एक मोठा खेळाडू कैलास धावचीत झालेले आहेत. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. एक धावा किती येणार आहे तर धावा येतात त्या 2 धावा पूर्ण झालेल्या. तिसरी धावेचा प्रयत्न होतोय का तर 2च धावांवरती समाधान मानावर लागणार. धावसंख्या आहे ती 6. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झाला, धावा झाल्या त्या 6. एक फलंदाज बाद आणि पहिलं पॉवर ओव्हरचं षटक कंपल्सरी पॉवर ओव्हर आणि एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खास करून त्यांची ती ऑर्थोडॉक्स ॲक्शन डिस्को ॲक्शन आहे गोलंदाजाची. गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा चांगला फटका. आतापर्यंत 3 फटके त्यांनी कव्हरच्या दिशेने मारलेले आहेत आणि 3 फटक्यांवरती 7 धावा जमा करतायत ते म्हणजे महेश. जबाबदारीचे क्रिकेट पाहायला मिळते
मोठे पण फटके पण मारायचे परंतु संयम पण दाखवायचा, असा संमिश्र प्रतिसाद आपल्याला याच्या बॅटमधून मिळते ते पाहायला. ते म्हणजे महेश. धावसंख्या ती 7. आता मात्र पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे तो प्रवीण. मागच्या सामन्याचा हा मानकरी ठरला होता, सामनावीर ठरला होता. पण एकदा मोठा फटका, धावा येतील त्या 4 डोक्यावरून जातोय मिड ऑनच्या 4 धावेसाठी. डीजे वाले गाना हो जाईल. दोन चौकार आलेले आहेत, एक प्रवीणच्या बॅट मधून तर एक महेशच्या बॅट मधून. आता मात्र गोलंदाज ला 2 उर्वरित चेंडू कसा टाकतोय ते पाहण्यासारखं असणार आहे. चांगला फटका, कव्हरच्या दिशेने चेंडू जातो, प्रयत्न होता झेलचा परंतु अपयश क्षेत्ररक्षकाला. आणि या दरम्यान 2 धावेने धावसंख्या झाली ती 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 13. आणि अनुभवी गोलंदाजासाठी पुकारा केला जातोय तो म्हणजे पुंडलिक हरियान यांच्याकडे चेंडू सुपूर्त केला जातोय. जावेद शेख, एक 2 GS लॉजिस्टिक आपले 2 खेळाडू लाईनमॅन म्हणून पाठवायचे आहेत. त्याचबरोबर प्रत्येक संघातील 2 लाईनमॅन पाठवायचे आहेत जेणेकरून आपल्याला चौकार किंवा षटकार पटकन माहीत पडेल किंवा झेल असेल तर पटकन आपल्याला ते सांगतील. तर या दरम्यान दुसरे षटक टाकण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज आणि एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू पुंडलिक हरियान. तर पुंडलिक साहेबांबरोबर एकच टुर्नामेंट खेळलो होतो ते NMPL चे आणि खूप जबरदस्त मजा आली होती. आणि असंच काहीतरी आज चित्र मला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळत आहे. NMPL च्या स्पर्धेदरम्यान हा माझा खेळाडू होता संघातील आणि त्यावेळेस आमचं कॉम्बिनेशन खूप चांगलं झालं होतं. एक चांगला फटका, डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, किती धावा देऊन जाईल हा फटका तो निश्चितच. दुसरं धाव पूर्ण होते, तिसऱ्या धावाचा पुकारा होतोय परंतु 2च धाव, तिसरे धाव लाजवाब रनिंग विकेट. या दरम्यान 3 धावेने धाव संख्या वाढते ती म्हणजे 16. दुसरं षटक मार्गाचा 4 षटकांचा सामना आहे हा प्रत्येकाने याची नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. एक चांगला फटका पाहायला मिळाला होता ते म्हणजे महेशच्या बॅट मधून. पुन्हा हलकासा फ्लिक केलेला आहे, किती धावा येत आहेत, रिस्ट वरती खेळत आहेत हे खेळाडू. या दरम्यान धावसंख्या झाली होती 17 धावा झालेल्या आहेत. आणखीन एक फटका, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय, एकच धाव हा फटका देऊन जाणार आहे. धावसंख्या वाढते ती 18. महेश चांगली फलंदाजी करतात आतापर्यंत. महेशच्या बॅट मधून धावा आल्या त्या 13. तर 7 धाव्यांवरती खेळतो प्रवीण आणि ही जोडी वरती पूर्ण मदार असता. अप्रतिम फटका, षटकार देऊन जायला फटका. चांगला फटका पाहायला मिळतोय तर प्रवीणच्या बॅट मधून आणि धावसंख्या या षटकाराने वाढते ती म्हणजे 24 धावा. डीजे षटकारांसाठी
होतोय. मागच्या सामन्यामध्ये पण चांगली फलंदाजी केली होती आणि त्याच्या जोरावरती त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळवला होता. आता तशाच प्रकारची फलंदाजी, उपयुक्त फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. किती धावा मिळणार आहे? तर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते का ते बघण्यासारखं असणार, परंतु एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथे धाव संख्या झाली ती 25. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज पुंडलिक. आता मात्र हवेत आहे चेंडू आणि झेल होतोय का? निश्चितच चांगला झेल पकडला गेला आहे क्षेत्ररक्षकाकडून. कोण आहे? भास्कर शिंदे साहेबांच्या हातात झेल समावून परततोय तो म्हणजे महेश बाद होतोय. महेशने धावा केल्या त्या 13 आणि एक चौकार त्यात आहे. शैलेश त्याची जागा घेण्यासाठी एक डावखुरा. मला वाटतं या स्पर्धेदरम्यान खूप कमी डावखुरे फलंदाज पाहायला मिळाले, परंतु शैलेश त्यातला एक खेळाडू जो मैदानात आता जातोय. खूप म्हणजे हाताच्या बोटाला मोजता येतील एवढेच खेळाडू आपल्याला डावखुरे पाहायला मिळाले. शैलेश 2च आहेत. तर ही पण एक गोष्ट आहे या स्पर्धेदरम्यानची. वाजवा डीजे वाजवा. राईट टर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आणि डावखुरा. या स्पर्धेमध्ये 2च डावखुरे फलंदाज पाहायला मिळाले, ते म्हणजे शैलेश आणि राणाजी आणि एक प्रकाशबाई. तर हे असे 3च डावखुरे फलंदाज. मी मगाशी म्हटलं होतं की आताच्या बोटाला मोजण्या इतकेच फलंदाज डावखुरे आपल्याला पाहायला मिळालेले. त्यातला हा एक फलंदाज म्हणजे शैलेश. शैलेश मोठ्या फटक्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आता त्याच्या गरज आहे त्याच्या संघाला अशा फटक्यांची त्याच्या बॅटमधून येणार का, परंतु त्याला रोखण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे अभिजित. गोलंदाजीसाठी धुरा वाहतोय. राईट राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज शैलेशला आणि हे निर्णायक षटक असणार आहे. आपल्याला पुढची पायरी, पुढची फेरी म्हणजे अंतिम पडाव व आपल्याला जाण्याची संधी. या पुन्हा एकदा चांगला फटका येतोय. नाही 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 अडवलंय. नाही नाही एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नाही बाउंड्री नाही आहे. बाउंड्री नाही आहे. हो बाउंड्री नाही 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 बाउंड्री नाही. बॉल त्याच्या पायाला लागून बाहेर वरतीच होता ना.
पंच खेळाडू व्यवस्थित आहे का तुम्ही? अंपायर्स 1 मिनिट. पंच सामना चालू करायचा. 4 रन आहे, 4 रन. ठीक आहे, 4 रन, 4 रन. ओके, अंपायर मॅच चालू करा. 4 धावा आहे, 4 धावा. ठीक आहे, चलो 4 धावा घ्या. अंपायर्स सामना चालू करा प्लीज. ओके. एक चांगला चेंडू आणि पंचांकडनं कॉल मागतायत प्रवीण शैलेश, म्हणून धावसंख्या 4ने वाढते, ती म्हणजे 29. 29 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक निर्णायक षटक का सांगतो की धावा जेवढ्या येणार तेवढ्या निश्चितच या रुपेश वॉरियर्ससाठी डोकेदुखी असणार आहे. आणि एक चांगला फटका मिड विकेटला चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावांसाठी वाजवा डीजे. तिसऱ्या षटकामध्ये घणाघाती प्रहार होत आहेत आणि शैलेश फुल भरारीत खेळतोय. शैलेश बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय शैलेशच्या बॅट मधून आणि हा तिसरा फलंदाज सलग हॅट्रिक करतोय. चौकारांची वाजवा डीजे. बॅक टू बॅक 3 चौकार मारतोय तो म्हणजे शैलेश आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आणि या स्पर्धेदरम्यान तिसरा हा फलंदाज आहे तो बॅक टू बॅक 3 चौकार मारतोय. हॅट्रिक केलेली आहे. हो सॉरी, चुकीची दुरुस्ती, एक डॉट गेला होता. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. आता एकदा ग्राउंड लगत चेंडू जातोय सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या दरम्यान 2 धावा पूर्ण करतात आहे. चांगले फलंदाजी पाहायला मिळते दोघं संघाकडून, दोन्ही खेळाडूंकडून. प्रवीण आणि शैलेश मैदानात पाय रोवून आहे. धावसंख्या वाढवत आहेत आपल्या संघासाठी. 39 धावा, 39 झालेले धावा. तिसरं षटक टाकण्यासाठी अभिजित आलेले आहे आणि कुठेतरी महागडा ठरतो हा गोलंदाज अभिजित. गती परिवर्तन आणि याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक कुठेतरी फंबल झालेला दिसला. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या झाली ती 40. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा. डीजे वाजला पाहिजे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर
पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत ते शिंदे. भास्कर शिंदे मैदानात गोलंदाजीसाठी अंतिम ओव्हर टाकण्यासाठी अंतिम षटक टाकण्यासाठी भास्कर शिंदे. तर सामन्याला विलंब करायचा नाहीये प्लीज. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये किती हल्ले प्रति हल्ले होत आहेत पाहूया. 40 धावांपर्यंत मजल मारलेली आहे ती म्हणजे या संघाने ब्राईट बॉईज आपलं ब्राईट भवितव्य किंवा या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी किती धावा जमा करतात या शेवटच्या षटकात ते पाहण्यासारखं असणार आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटला झेल होतोय का तर बाद होतोय. शैलेश मैदानाच्या बाहेर जातोय. डीजे वाले बजाइए. पहिल्या चेंडूवरती बाद झाल्या शैलेश आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी मोहन राव प्रवीणला साथ देण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. ब्राईट बॉईज निश्चितच चांगली फलंदाजी पाहायला मिळालेली आहे आणि किती आणखीन धावा जमा करतायत ते बघण्यासारखं असणार आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज भास्कर शिंदे साहेब. पुन्हा एकदा चांगला फटका. मला वाटतं आजच्या दिवसातील हा पहिला षटकार आहे समोर रेषेत मारलेला गेला. वाजवा डीजे. हा पहिला सरळ रेषेत समोर आलेला फटका षटकाराचा तो त्याचा मानकरी ठरतोय हा प्रवीण. पुन्हा एकदा सरळ रेषेत आलेला चेंडू भिरकावून दिलेला आणि आता मात्र आता तंबूकडे वळावं लागणार आहे प्रवीणला. आपलं काम पूर्ण करून येतोय मैदानाच्या बाहेर तो म्हणजे प्रवीण. 2 षटकार आणि 1 चौकार. एक आक्रमकता काय असतं ते दाखवून दिलेलं आहे. प्रवीण बाद होतोय. प्रवीणसाठी गाणं वाजवा एक सर. आणि उर्वरित 3 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत ते महत्वाचं असणार आहे कारण की आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. 1 षटकाराला 2 फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरले म्हणजे भास्कर शिंदे साहेब. आता हेमंत ठाकूर मैदानात आणि त्यांच्या बरोबर आहेत ते म्हणजे मोहन राव.
पाहूया हे उर्वरित 3 चेंडूमध्ये किती फटकेबाजी येते त्यांच्या बॅट मधून. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नाला आलेलं एकच धावाचं यश. धावसंख्या झाली होती 47-47. उर्वरित 2 चेंडू आणि किती प्रहार होणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हेमंत ठाकूर साहेब मैदानात, एक दष्टपुष्ट व्यक्तिमत्व. त्यांच्या मनगटात ताकद आहे का ते आपल्याला ह्या 2 चेंडू मध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु मनगटातली ताकद भास्कर शिंदे साहेब दाखवतात आहे गतीमध्ये परिवर्तन करून. बाईच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे. धावसंख्या झाली ती 48-48. अंतिम चेंडू या इनिंगचा, या मॅचच्या पहिल्या इनिंगचा अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत ते म्हणजे भास्कर शिंदे साहेब. आतापर्यंत चांगली गोलंदाजी टाकली आहे. अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करावी हे निश्चितच त्यांनी दाखवून दिले आहे भास्कर शिंदे साहेबांनी. गतीमध्ये परिवर्तन आणि वळण या दोन्ही गोष्टीचा त्यांना समावेश त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. फुल टॉस चेंडू आता मात्र भिरकावून दिलाय सीमारेषे पार 4 धावांसाठी आणि याचीच गरज होती या ब्राईट बॉईजला. वाजवा डीजे. टू विन. बजाय बजाय डीजे.
दोन तेज तर्रार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एका साईडला ते म्हणजे फलंदाजीसाठी जावेद शेख, तर दुसऱ्या साईडला आणखीन एक तेज तर्रार गोलंदाज मोहनराव. यॉर्करचे स्पेशालिस्ट म्हटलं जातं तो गोलंदाज मोहनराव मैदानात गोलंदाजीसाठी पहिलं पॉवरवरचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आणि त्याला समाचार घेण्यासाठी मैदानात उपस्थित आहे ते म्हणजे जावेद शेख. टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव जावेद शेख आणि छक्के आणि अठ्ठे मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर एक चांगला संघ त्यांनी बनवलेला आहे. आजही त्या संघादरम्यान ते खेळतात बंड 11 तर्फे आणि युनायटेडचा एक अविभाज्य अंग आहे ते म्हणजे जावेद शेख. टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव जावेद शेख मैदानात आणि आज त्यांच्या बॅटमधून खूप चांगले फटके पाहायला मिळालं आणि प्रेक्षकांचे आणि माझे पण मी पण मंत्रमुग्ध झालो. अशाच प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का? परंतु तेवढाच ताकदीचा गोलंदाज मोहनराव मैदानात उभा आहे. गोलंदाजी आणि रोखण्यासाठी ते म्हणजे जावेद आणि समीरला पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू आणि जावेद भाई मैदानाच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती काम तमाम करून टाकलेले जावेद भाई आणि निराशाजनक परिस्थिती ओढवून घेतलेली आहे ती म्हणजे या रुपेश वॉरियर्सने. एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय. आणि पहिल्या चेंडूवरती बाद होतोय तो म्हणजे जावेद शेख. गोल्डन डकचा शिकार होऊन येतोय परंतु डगआउट मध्ये निश्चितच शांततेचं वातावरण असणार आहे. खूप मोठा खेळाडू. डीजे वाले गाणं बजाइए. पहिला फलंदाज बाद होऊन येतोय तो म्हणजे जावेद. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी रमेश मैदानात येतोय. आता खेळावर लागणारे टीचून ते म्हणजे समीरला आणि रमेशला. रमेशला घेऊन खेळावं लागणार आहे पण तेच तर्रार गोलंदाज ज्याचा मी उल्लेख केला होता तोच गोलंदाज गती परिवर्तनमध्ये पण निश्चितच हातखंडा आहे त्याचा आणि त्याचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे जावेदची विकेट घेऊन. एक चांगला खोलवरचा चेंडू पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषे पार आणि ज्यासाठी नावाजलेला आहे हा खेळाडू. मागच्या काही सामन्यामध्ये मी याला खूप प्रभावित झालो. याची फलंदाजीमध्ये जी ताकद आहे ती प्रत्येक चारी दिशेला खेळण्याची याच्याकडे ताकद आहे. डीजे वाले इज बॉन्ड. तोपर्यंत डोकी दुखी असणार आहे या ब्राईट बॉईज कडची कारण की हा खेळाडू असा आहे की हा चारी दिशेला खेळतोय कारण की हे ओपनचं हे मैदान आणि या ओपनच्या मैदानामध्ये कसा हा फलंदाजी करतोय ते पहा. पुन्हा एकदा पॅडल शिप करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कट घेऊन एकच धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढते ती म्हणजे 5. 3 चेंडूचा खेळ झाला 5 धावा आणि एक मोठा खेळाडू तो म्हणजे जावेद शेख मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. डगआउट मध्ये जाऊन बसतोय तो जावेद शेख आणि आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहे तो म्हणजे रमेश. गोलंदाजीसाठी पुन्हा आणखीन एक अस्त्र त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे तो म्हणजे यॉर्कर. ते कधी येणार ते पाहूया आपण. गती परिवर्तन पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावांसाठी डीजे मास्तर बजाइये. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतं. नरेंद्रजी जे यष्टीरक्षक आहेत आणि मोहनराव सर गोलंदाजीमध्ये अजून काय व्हेरिएशन पाहायला मिळते ते पाहूया आपण. उर्वरित 2 चेंडू
किती बॉल आहेत? एक बॉल आहे. उर्वरित 2 चेंडू. 9 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 2 चौकाराच्या साह्याने 9 धावा. चांगला सरळ रेषेत आलेला चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार. दुसऱ्या टप्प्याच्या अंती सीमारेषे पार जातो चेंडू आणि आक्रमकता दाखवतोय, संयम दाखवतोय रमेश. रमेशसाठी एक गाणं वाजवा साहेब. एकोणीस चेंडू आणि 40 धावांची गरज. 19 चेंडू 40 धावा. 53 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा संघ. पुन्हा एकदा सरळ रेषेत आले चेंडू भिरकावून दिला. अप्रतिम फटकेबाजीला सुरुवात झालेली आहे. चौकार येतोय तो म्हणजे रमेशच्या बॅट मधून सलग तिसरा हॅट्रिकचा हा चौकार येतोय. रमेशने पण आज दाखवून दिलेला तिसरा फलंदाज ठरतोय हॅट्रिक चौकारांसाठी तो म्हणजे रमेश. धाव संख्या झाली होती 17. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. डीजे बाबू बजाइये. नंतर धावा झाले ते 17 आणि एक हॅट्रिक चौकार आला होता म्हणजे रमेशच्या बॅट मधून आणि ज्याची सुरुवात दमदार सुरुवात काय असते ती निश्चितच दाखवून दिले ते या रुपेश वॉरियर्सच्या संघाने. परंतु तेवढाच ताकदीचा गोलंदाज होता तो म्हणजे मोहनराव ज्याने जी विकेट हवी होती ती मिळवून दिली जावेद शेखची. गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो म्हणजे प्रभाकर आणि फलंदाजीसाठी सज्ज आहे तो म्हणजे समीर. चांगला फटका कव्हरच्या दिशेला जातोय. चेंडू जमिनी लगत मारलेला स्ट्रोक्स आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहे. धाव संख्या वाढते ती 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा होत्या आणि आता मात्र एक चेंडू मध्ये 2 धावा. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ती म्हणजे हा समीर आणि रमेशच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. रिस्क घेत नाहीये परंतु छोटे छोटे फटके मोठे धावा देऊन जातोय. ओ गुड शॉट और व्हेरी गुड शॉट. अप्रतिम फटका षटकार देऊन जाईल आणि मगाशी ज्याचा उल्लेख केला होता त्याचा प्रत्यय दाखवतोय समीर. गाण्यानंतर आपण बोलूच. गाणं हो जाए. म्हणजे 25 आणि समीर किती घातक आहे ते दाखवतोय तो. पुन्हा एकदा फटका मिस टाइम होतोय. झेल उडते. झेल पकडण्याच्या नादात कॅच सुटते ती म्हणजे शैलेश कडनं. दुसरी धाव पूर्ण घेते. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या. धाव संख्या 2 ने वाढते ती 27. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. काय कॉम्बिनेशन आहे या दोघांमध्ये रमेश आणि समीर. मात्र ब्राईट बॉयज कुठेतरी चूक करतोय. मिळालेल्या संधीचं सोनं करायला पाहिजे होतं. शैलेशने पहिला तर कॅच सोडली त्यानंतर रनआउटचा धावचीत करण्याची संधी होती ती वाया घालवलेली आणि दिल्या त्या 2 धावा. म्हणजे बोनस देऊन जातात प्रत्येक खेळाडूला. 27 धावा झालेल्या आहेत. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 3च चेंडू झालेले आहेत. धावा दिल्यात त्या मात्र 10.
3 चेंडू आणि 10 धावा खर्च करतोय तो गोलंदाज प्रभाकर. मात्र फलंदाजाला पाठ थोपटावी लागेल फलंदाजाची. चांगली फलंदाजी समीर करतोय. जावेद शेख नंतर जी उणीव होती ती दाखवू देत नाही हा फलंदाज, परंतु गोलंदाज पण तेवढाच ताकदीचे दिसत आहेत. आता मात्र परतावं लागेल गोलंदाजाला. प्रभाकर पाहूया कशी गोलंदाजी करतो या समीरला. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न हळूहळू. शाहूजी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव येते. धावसंख्या झाली होती 28. 4 षटकांचा सामना आहे हा. 28 धावा झालेल्या आहेत. 53 धावा करायच्या आहेत. 25 धावांची गरज आहे अजून. 26 धावांची गरज आहे. या दरम्यान डॉट चेंडू येतोय. रमेशला निश्चितच हा गोलंदाज अडकवतोय आपल्या गती परिवर्तन मध्ये आणि रमेश मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात आहेत ते. पुन्हा एकदा दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय तो गोलंदाज प्रभाकर. कमबॅक काय असावं ते दाखवतोय प्रभाकर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 28. 25 धावांची गरज. 12 चेंडू आणि 25 धावा. डीजेवाले पाणी घेऊन जायचं मैदानात. आमचे व्हॉलेंटियर्स पाणी घेऊन जायचं. डीजे आप बसते रहिए. तर गोलंदाजीसाठी निर्णायक षटक घेऊन येतो तो प्रवीण. 12 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष मैदानात. कोण खेळतोय, कोण जिंकतोय, कोण हारतोय
पाहूया दोन्ही संघाकडे हा सामना. मात्र समीरची फलंदाजी पाहून गोलंदाजाच्या मनामध्ये निश्चित धडकी भरणार आहे, कारण की एक छोटा चणीचा हा खेळाडू, परंतु फलंदाजी मात्र चारी तर्फे खेळतोय, तो चारी दिशेला खेळतोय. चांगली फलंदाजी आहे. प्रत्येक चेंडू मागे विश्लेषण, कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळतं त्याच्या बॅटमधून. आणि हे वैशिष्ट्य या समीरचं, म्हणून की काय तो फलंदाजीला ओपनिंगला आलेला आहे, सलामीला आलेला आहे. तर प्रवीण गोलंदाजीसाठी सज्ज, ज्याने मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीची चुणूक दाखवलेली, तोच गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो प्रवीण, आणि फलंदाजीसाठी सज्ज आहे तो म्हणजे समीर. तर नो चेंडू आणि 6. तर राणाजींचा जोश बघा. राणाजींसाठी एक गाणं वाजवा. फ्रीडचा पुकारा केला जातो पंचांकडनं आणि दंडित केला जातो गोलंदाजाला. 9च्या या प्रक्रियेमध्ये अडकलाय गोलंदाज. टप्प्याचा चेंडू आता मात्र बॅटची कट होती, निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरते. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलतात आणि 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. दोन्ही संघाकडे हा सामना 18 चेंडू आणि 18 धावा. तर ज्याचा मी उल्लेख करत होतो मगाशी ओपनिंगलाच आला त्यावेळेसच मी बघितलं होतं की समीर सारखा खेळाडू जोपर्यंत मैदानात असणार आहे तोपर्यंत ही मॅच डोकेदुखी असणार या ब्राईट बॉईजला. पुन्हा एकदा मस्त बैठक मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये 2 धावा घेतोय का समीर. 2 धावा. प्रत्येक शॉट सिलेक्शन अप्रतिम या खेळाडूकडे. समीकरण प्रत्येक चेंडू मागे बदलत आहे. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. 10 चेंडू आणि 16 धावा. दहा चेंडू आणि 16 धावा. आणि वाईटचा पुकारा पंचांकडनं. 10 चेंडू आणि 15 धावा. 10 चेंडू 15 धावा. प्रत्येक चेंडू मागे कश्मकश पाहायला मिळते. काय येणाऱ्या चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि भाऊया काय गोलंदाजी आहे. आणि समीरचा विकेट घेऊन जातोय प्रवीणला यश मिळतं. डीजे वाले बजाइए. आणि मोठा विकेट मैदानाच्या बाहेर होतो. समीर खूप जबरदस्त फलंदाजी केली होती परंतु आता मात्र समीकरण आहे 15 चेंडू आणि 9 चेंडू आणि 15 धावा. 9 चेंडू 15 धावा.
मोठा फटका येतोय, काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू जातोय, धावा येतील ते 4 धावा आहेत. चांगलं क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न. तिकडे आमचे स्वयंसेवक आहेत तिकडे. 4 धावाचा पुकारा केलेला आहे. तर 8 चेंडू आणि 11 धावा. प्रत्येक चेंडू मागे संघर्ष पाहायला मिळतो, प्रत्येक चेंडू मागे विश्लेषण बदलतात आहे. 8 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू फिरकावून देतोय तो म्हणजे मनीष. 2 धावा तर पूर्ण होतील आरामात. 2 धावा पूर्ण करतोय तो मनीष. धाव संख्या आणि विश्लेषण 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावा. तर रमेश आणि मनीष ही 2 मैदानात असलेली जोडी. 7 चेंडू आणि 9 धावा. रुपेश वॉरियर्स चे हे 2 फलंदाज. मात्र गोलंदाजीसाठी ब्राईट बॉईज. त्याचबरोबर निश्चितच ज्याची गरज असते ते म्हणजे क्षेत्ररक्षणाची. ती कुठेतरी साजेशी साथ मिळत नाहीये. पुन्हा एकदा कव्हरच्या दरम्यान एक धाव पूर्ण होताना दिसते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु फेकी चांगली अप्रतिम. 6 चेंडू आणि 8 धावा. डीजे 6 चेंडू 8 धावा. डीजे वाजवा, शेवटच्या षटकासाठी वाजवा. जावेद शेख सारखे अनुभवी खेळाडू मैदानात आलेले आहे. आणि आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी चेस 8 धावा करावेच लागणार आहे. रुपेश वॉरियर्स तुम्हाला. कैलाश गोलंदाजीसाठी सज्ज. अंतिम षटक टाकण्यासाठी मागच्या सामन्यामध्ये पण 6 चेंडू आणि 13 धावा आणि तो सामना जिंकून दिला होता कैलाश. तर पाहूया आता कैलाश कशी गोलंदाजी करतो. या मनीषला आणि रमेशला अंतिम पाडा होत आहे आणि ह्या मध्ये जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये जाणार आहे. तर पाहूया या 6 चेंडूचा थरार आणि 8 धावा कशा कोण बनवत आणि कशा कोण रोखतंय. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. सहा चेंडूचा थरार उरलेला आहे. या उर्वरित 6 चेंडू मध्ये 8 धावा बनवायच्या त्या म्हणजे रुपेश 11ला आणि 8 धावा रोखायच्या त्या म्हणजे या ब्राईट बॉईजला. पण सुरेख फलंदाजी केली पाहायला मिळाली ती म्हणजे समीरच्या बॅट मधून जे फटके आले होते ते देखण्यासारखे फटके होते. अकुटप्पा आणि वाईटचा पुकारा. समीकरण बदलते. 6 चेंडू 7 धावा. प्रत्येक चेंडू मध्ये संघर्ष पाहायला मिळतो. 6 चेंडू आणि 7 धावा. मोठा प्रहार येतो. काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू जातो. दुसरी धावेची माग होती परंतु दुसरी धाव चांगली फेकी पाहायला मिळाली परंतु पापाजी यांनी थोडस मिस फिल्डिंग थोडस फंबल झाले होते पापाजी. आणि हेच असतं प्रेशर आणि प्रेशर. मैदानात निश्चितच प्रेशर आणि बाहेर पण निश्चितच प्रेशर. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. 5 चेंडू आणि 6 धावा.
5 चेंडू 6 धावा. आमचे नाते वगैरे भरपूर आहेत तिथे. कुठे? तिथे आमच्या प्रभादेवीला. आणि झेल उडतो, झेल वरती जाते का कोण पाहूया रे. 2 धावा पूर्ण करतोय तो म्हणजे फलंदाज रमेश. धावसंख्या वाढते ती 2 ने. 4 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेस आहे. 4 चेंडू आणि 4 धावा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा मोठा प्रहार होतो आणि हा फटका जाऊन देतोय, विजयी होते, अंतिम फेरीत जातोय तो म्हणजे हा रुपेश वॉरियर्स.